आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात। राज्यातील विविध मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार। नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। जेजुरी गड रोषणाईने निघाला नाहून। रोषणाईची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात। देखावे पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यातील भाविकांची गर्दी। यावर्षी जिल्ह्यात 2871 दुर्गोत्सव मंडळ मूर्ती स्थापना करणार। बीडच्या अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ। 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल होण्याची शक्यता। मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई। ठाण्याच्या टेंभीनाका परिसरातील जय अंबे मा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण। नवसाला पावणारी दुर्ग दुर्गेश्वरी अशी या देवीची ख्याती। विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात। दर्शनासाठी विदर्भातील लाखो भाविक करतात गर्दी। पालघरच्या दापोली गावातील रेणुका मंदिरात महिलांकडून सजावट। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट। नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या श्री शिव प्रतिष्ठानच्या दुर्गा माता दौडीस आजपासून सुरुवात होणार। दौडीला 35 वर्षांची परंपरा। भाजपच्या वतीने यंदाही काळा चौकीतील अभ्युदय नगरमध्ये भव्य मराठी दांडियाचं आयोजन। दरवर्षी 5 दिवस चालणारा हा उपक्रम यावर्षी 7 दिवस चालणार। शरद पवारांची राष्ट्रवादी नवरात्रीचे 9 दिवस धरणे आंदोलन करणार। महिलांच्या मुद्द्यावर 9 दिवस 12 ते 3 दरम्यान निषेध। सरकारला महिलांच्या प्रश्नावर विचारला जाणार जाब। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवीकडे साकडं घालणार। संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांचं वक्तव्य। बदलापूर प्रकरणातील शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज कल्याण कोर्टात सुनावणीसाठी हजर केलं जाणार। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद असल्याची माहिती। निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। नारायण राणे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण। निलेश राणे कुडाळ मालवणचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता। विधानसभेत माझ्यासाठी 3 सीट सोडा। बविया आमदार हितेंद्र ठाकूरांचं सर्व पक्षांना आवाहन। माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही। जे मदत करतील त्यांची मदत करू। हितेंद्र ठाकूरांचं वक्तव्य। महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 13, काँग्रेस 8, शरद पवार पक्ष 1 आणि समाजवादीला 1 जागा। वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। कोणत्याही जागेवरून वाद नाही। बैठकीनंतर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचं बहुतांश जागा वाटप पूर्ण होईल। वाद कुठेच नाहीत। बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। ज्या पक्षाचा सिटिंग आमदार त्याला ती जागा दिली जाईल तर दसऱ्याच्या मुहूर्तावर जागा वाटप होईल। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून मवियात रस्सीखेच। काँग्रेसकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असतानाच ठाकरे गटही या जागेसाठी आक्रमक। उद्धव ठाकरेंना अकोला पश्चिम मतदारसंघातून उभं करा। अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे माजी नेते जावेद जकारिया यांची मवियाकडे मागणी। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा जागेवरून मवियात बिघाड। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग
काँग्रेस पक्षाकडून इच्छुक. भाजप आमदार संतोष दानवेंविरोधात भोकरदन मतदारसंघात मवियामध्ये रस्सीखेच. शरद पवारांकडे असलेल्या या मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केलाय. उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांनी केली दावेदारी. भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपचं पद आणि चिन्ह हटवलं. हाजी अराफत शेख गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज. आगामी काळात ते पक्ष सोडणार अशी चर्चा. भंडाऱ्यात अनेक युवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. आमदार बोंडेकरांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. आदिवासी समूह, ओबीसी आणि वंचित आघाडीने एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे. नागपूरला जेव्हा परिषद घेऊ त्यावेळेस तिसरी आघाडी असं नाव देऊ, प्रकाश आंबेडकरांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची 5 तारखेला बीडमध्ये रॅली, तर आरपीआय गटाकडून केज विधानसभा मतदारसंघावर दावा. विधानसभा निवडणुकीत महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करू. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा. माजी आमदार नरेंद्र दराडेंचे चिरंजीव कुणाल दराडेंनी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. कुणाल दराडे येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचं थीम सॉन्ग तयार. आजपासून करणार विधानसभा मोहिमेला सुरुवात. हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत. महायुतीचे जागा वाटप होईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याची माहिती. बारामतीत खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार पक्षाचे योगेंद्र पवार आमने सामने. योगेंद्र पवारांनी नमस्कार करत सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले. आमदार भरत गोगावलेंच्या विजयासाठी अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाजला रायगडमधील मुस्लिम बांधवांनी घातलं साकडं. यंदाच्या निवडणुकीत भरत गोगावले हे विजयाचा चौकार मारतील, मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला विश्वास. रंग बदलणारा विशाल सरडा असा उल्लेख करत संजय काका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका. विशाल पाटील यांनी संजय काकांवर केली होती टीका. उत्तर प्रदेशात विविध मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम अत्यंत दुर्दैवी. साईबाबा धर्मनिरपेक्ष संत होते. सुभाष बुटी यांची प्रतिक्रिया. सुभाष बुटी यांचे आजोबा गोपाळराव बुटी यांनी शिर्डी येथील मंदिरासाठी दिली होती जागा. आरएसएस प्रणित साधूंनी मध्यंतरी साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नका असं सांगितलं होतं. साईबाबांच्या भक्तांचा अपमान करण्याचा हा भाग. साई भक्तांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवावा. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. साईंची मूर्ती हटवणं दुर्दैवी घटना. याबाबत गृहमंत्री अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललोय. राधाकृष्ण विखे पाटील यांची वाराणसी प्रकरणी प्रतिक्रिया. परभणीच्या पाथरीतील साई जन्मस्थानच्या विश्वस्तांकडून उत्तर प्रदेशातील घटनांचा निषेध. सरकारने या प्रवृत्तींना अटकाव घालण्याची मागणी केली आहे. शिवनेरी सुंदरी हा निर्णय गैरवाजवी. याचा एसटीला काहीच फायदा होणार नाही. एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी आणि प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं. श्रीरंग बर्गे यांची मागणी. माकप नेते नरसय्या आडम यांची अल्पसंख्याक मेळाव्यात नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर टीका. यंदा निवडून आल्यावर रामगिरींना बेड्या घालणार, तर आमदार झाल्यावर नितेश राणेला माफी मागायला लावणार, आडम यांचं वक्तव्य. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात विविध आंदोलन केल्यानं खोटे गुन्हे दाखल. माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागे गिरीश महाजन आणि त्यांचा पीए दीपक तायडे, ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा आरोप. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास विभागाच्या वतीनं जळगावमध्ये एक्वा फेस्टचं आयोजन.
महोत्सवाचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते। यावेळी गिरीश महाजन यांनी स्पीड बोटचा थरारक अनुभव घेतला। नाशिकच्या मनमाडमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा। सभेपूर्वी आंबेडकरांनी कातरणी इथं आदिवासी वस्तीला भेट दिली। त्यांच्या समवेत घेतला जेवणाचा आस्वाद। विदर्भातल्या ओबीसींनी चळवळींचं नेतृत्व करण्याची गरज। चंद्रपुरातल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत, पण त्यांचे महाराष्ट्रातील वतनदार ओबीसींचं आरक्षण ओरबाडून खातात। लक्ष्मण हाकेंची टीका। शिर्डी विमानतळावर अजित पवारांना भेटण्यासाठी गर्दी। काही जणांचे धक्के लागल्यानं अजित पवार नाराज। पोलिसांनी लोकांना बाजूला हटवलं। महिला उपभोगाचं साधन आहेत का? भुयारांच्या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, ठाकूर यांचा पलटवार। मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाबाबतची विदारक परिस्थिती भाषणात मांडली होती। भुयारांचं स्पष्टीकरण। काही राजकीय पुढारी जुना व्हिडिओ काढून बदनाम करतायत, भुयारांचा आरोप। आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानावर विरोधक राजकीय पोळी भासतायत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। मंत्री छगन भुजबळ धमकी प्रकरण। मोबाईलवर मेसेज करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी। बीड जिल्ह्यातून आरोपीला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।